नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सर्वांची आवडती रेसिपी ती म्हणजे ढोकळा. टिप नंबर 1. ढोकळा बनवण्यासाठी फक्त बेसन पीठ न वापरता त्यात 2 चमचे रवा घालावा. यामुळे ढोकळा छान जाळीदार असा होतो. अतिशय उपयुक्त व भन्नाट किचन टिप नंबर 2. उन्हाळ्यात लिंबू सरबत पिणे खूप फायदेशीर असते. लिंबांना नीट धुवून पुसून त्यांना फॉईल पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये एका डब्यात ठेवल्यास लिंबू बरेच दिवस ताजी राहतात व जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तर लिंबांना जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. टिप नंबर 3. द्राक्षांना बाजारातून आणल्यानंतर त्याच्यावर मीठ टाका व नंतर मीठ लावून चोळून स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याच्यावरील पावडर निघून जाते व परत एकदा स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्या. कारण की द्राक्षावर रोगराई पडू नये म्हणून त्याच्यावर भरपूर सारे केमिकल्स किंवा औषधे याच्या फवारण्या भरपूर प्रमाणात केलेल्या असतात. यासाठी जर तुम्ही द्राक्षे बाजारातून खरेदी करून आणली असतील तर ती खाण्याअगोदर ही टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास पुढील टिप आहे. टिप नंबर 4. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ती ग्रेव्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ तशीच ठेवून द्या. यामुळे तरंगणारे तेल स्थिर होईल व ते आपण सहजपणे काढून टाकू शकतो व नंतर ती डिश गॅसवर थोड्या वेळ गरम करून नंतर वाढा. अत्यंत उपयुक्त व पदार्थ टिकवण्यासाठी ही खास टिप आहे. टिप नंबर 5. तांदूळ व धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. यामुळे त्यांना कीड अजिबात लागणार नाही. तसेच मटकी, वाटाणे, हरभरे यांना पण बोरिक पावडर लावून ठेवावी. यामुळे ते पदार्थ जास्तीत जास्त दिवस चांगले राहतील. तर ही केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध असते किंवा होते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 6. लाल मिरची दळत असाल तर त्याचा भरपूर प्रमाणात जास्त ठसका लागतो. म्हणून लाल मिरची उन्हामध्ये छान वाळवून घ्या व नंतर मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये 1 चमचा तेल घाला. तेल घातल्यामुळे मिरचीचा ठसका जास्त उठणार नाही आणि तिचा तिखटाचा रंग पण खूप छान लाल भडक असा येईल. तर तुम्ही पण लाल मिरची जर घरी मिक्सरवरती दळत असाल तर ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 7. जर तुमच्याकडून चुकून जर भाजी तिखट झाली असेल तर त्यात थोडेसे बेसन पीठ भाजून त्यामध्ये घालावे. यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल. ज्यांच्या पण घरी छोटी लहान मुले आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त व खास टिप नंबर 8. भिंतीवरील खडूचे डाग घालवण्यासाठी किंवा काढण्यासाठी टूथपेस्ट भिंतीवर लावा आणि थोडेसे हलक्या हाताने घासून घ्या. साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर 9. हिवाळ्यामध्ये मध गोठला असेल तर मधाची बाटली गरम पाण्यात ठेवावी. यामुळे मध लगेच पातळ होतो. ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टिप नंबर 10. फ्राय केलेले मासे कुरकुरीत हवे असतील तर मासे तळण्यासाठी लागणारे तांदळाचे पीठ आणि रव्यामध्ये थोडेसे बेसन पीठ मिसळा व माशाला लावून लहान ते मध्यम आचेवर तळा. यामुळे मासे एकदम कुरकुरीत असे होतात व चवीला पण अतिशय टेस्टी असे लागतात. तर फ्राय केलेले मासे करताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 11. छोलेची रस्सा भाजी बनवताना ती घट्ट व दाटसर अशी होण्यासाठी थोडेसे छोले मिक्सरला वाटून त्याची पेस्ट भाजीत घालावी. यामुळे भाजी घट्ट व दाटसर अशी होते व चवीला पण ही भाजी अत्यंत टेस्टी अशी लागते. व्हेजिटेरियन लोकांसाठी अतिशय खास टिप नंबर 12. पनीर भुर्जी बनवताना त्यात पावभाजी मसाला हा आवर्जून घालावा. यामुळे पनीर भुर्जी ची चव खूपच जास्त टेस्टी अशी लागते. प्रत्येक सुगरणीसाठी खास व भन्नाट किचन टिप नंबर 13. बासुंदी बनवताना त्यात
2 चमचे मिल्क पावडर त्यामध्ये घालावी व थोडी काजूची पेस्ट त्यात घालावी। यामुळे बासुंदी लवकर दाटसर अशी होते व चवीला पण बासुंदी खूप छान टेस्टी अशी लागते। बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच बनवत असतो। टिप नंबर 14, बटाट्याचे पराठे बनवताना त्यात थोडीशी कसुरी मेथी चुरून टाकल्यास बटाट्याचे पराठे खूपच अधिक टेस्टी व चवदार असे लागतात। तर बटाट्याचे पराठे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा। अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 15, दही बनवताना विरजण हे नेहमी कोमट दूध करून त्यामध्ये घालावे। यामुळे दही छान दाटसर असे लागते। वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।